आज देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोल्याच्या. या निवडणुकीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराप्रित्यर्थ या कार्यक्रमास देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातले आता जे आमदार मोठं बोलतात ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केले या जिल्ह्यात. असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेल्या सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधूंनो, आताच 2 मिनिट थांब की. आताच अनिकेतीने बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं. मला एकच कळलं आहे की हे निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली तीच कळलं नाही. स्टेटस बघतोय जी ती त्यात 2 TMC पाण्याचंच इथं गुणगान चाललंय. काय त्या कौतुक 2 TMC पाण्यात चालले. निवडणूक तोंडावर असलेलं बघून 7 मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ आणि 15 एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात. हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी क्षणिक सोडले. बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे. म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं? गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं, कोणालाच आत्महत्या करू दिली नाही. आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी 50 वर्ष पाणी अडवलं. मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्रचार करायला ही 2 स्वार्स होतं की दुसरं कोण होतं का? तेव्हा कळलं नाही 50 वर्ष पाणी अडवलंय ती. मोहिते पाटलं यायची ती म्हणल्यावर गणपती या देवळापाशी जाऊन थांबत होती रेल्वे फाटकावर आणायला. तेव्हा कळलं नाही मोहिते पाटलाने वाटोळं केलंय ती. आणि पवार साहेबाचं नाव घेतात. अशा पवार साहेबांना लगाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या. पवार साहेबाचं आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवून ठेवलेलं. पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाडीचं स्वारथ्य, ती चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहीत नाही, बहुतेक सारथ्यच म्हणते ती वाटतं. आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवताय. नावं आम्ही ठेवायला पाहिजे दोघाला पण की ह्यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून, पण आम्ही नावं ठेवत नाही. आम्ही तुमच्याबरोबर आहे. आता पाणी आलंय म्हणणं दिला. आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होलार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारी गोंजारी आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहे त्या का ऊस आहे का डाळिंब आहे का काय यांचं? अहो तुमच्या 2 TMC पाण्याचं घेऊन आम्ही काय करू? नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच, फायदा तुमचाच, मालक तुम्हीच. आणि पाणी नाही आलं तर वाळू इकून मालक तुम्हीच. म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे. पाण्याचा फायदा तुम्हाला आणि वाळूचा फायदा बी तुम्हालाच. मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय कारण आहे नेमकं? काय नाही, सगळा गोळातलं कारभार आहे. ते सगळं जो देव उसका भी भला आहे त्यांचं, जो ना देव देव उसका भला म्हणत नाही ती, त्याचं वाटोळच करतो म्हणते ती. म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगतेत की 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला. त्या आबासाहेबाचं 2-4 फुटी मी ऐन तारुण्यातलं बघितल्यात. आबासाहेब लाल बोंद तुम्हा दोघापेक्षा त्रासतं. तेव्हापासून आबासाहेबाचं फोटो बघितल्यात. कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय, आम्ही म्हणत नाही की टेंबू म्हैसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय. यांचं नेतं नाव घेतात. 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवार साहेब. नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाही तर मुघल काळापासून पाणी नव्हतं. काय बी म्हणते ते 4 पैसे उचल कोणी दिली निवडणुकीत, काय बी त्याचं वाजवत हिंडते ते. म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही. यावेळी धैर्यसिंह मोहिते पाटील यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो. आणि एवढ्या धामधुमीतनं मला बोलायची संधी दिली
त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. हॅलो, एक 2 मिनटं सॉरी बरं का. पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब, जरा 2 मिनटं. एक शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. ही पाण्याचं एवढं बोलते ती ना, माहितीच्या अधिकाराखाली PWD नगरपालिका जेवढी खाते ती, त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती. फक्त 3 गावातच सभामंडप बांधलाय, 3च गावात. गावाची नावं बी सांगतो. मौजे चिकमधूत शहाजी बापूचं गाव, ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे. मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभामंडप बांधणे. आणि शिवणे ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे. 5 वर्षात 25 लाख फंड खर्चलेला पहिलाच खासदार बघतोया. आणि निधी 100 कोटी आणला, 1000 कोटी आणला म्हणून चालू आहे. नगरपालिकेने दिले, आमच्या ऑफिसकडे 1 रुपया बी खर्च नाही. आणि PW बांधकामनं दुसऱ्याने दिले, आमच्याकडे तर 8 आणे खर्च झाला नाही त्याकडे म्हणून. आणि पाण्याचं दिलंय, टँकरनं पाणी तालुक्यात 70% गावात चालू आहे. स्वतः शहाजी बापूच्या गावात सुद्धा टँकर चालू आहे. आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती. म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडू नका. कशाचा पाणीदार आमदार आणि पाणीदार खासदार. कोण आहे, घ्या ना पुढचा. धन्यवाद.